सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकास कामाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक व विचारपूर्ण चर्चा होताना दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ अंबिका नागेश गायकवाड व सौ चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा घरोघरी भेटी व गाठीभेटीच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत। गुरुवारी धोंडीबा वस्ती, रामवाडी, अंबाबाई मंदिर परिसर येथे मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व समस्या तसंच सूचना जाणून घेत आहेत। या प्रसंगी राजू जाधव, दीपक जाधव लॉन्ड्री, कैलास हटकर, सिकंदर शेख, समीर शेख, अंकुश गायकवाड, फिरोज पठाण, शाहनवाज कवटेकर आदींची उपस्थिती होती। प्रभागात आत्तापर्यंत मूलभूत सुविधासोबत स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण करणे तसेच सार्वजनिक जागाचे सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आल्याचं नागरिक सांगत आले आहेत। गेल्या 2 दशकापासून प्रभागाच्या विकासाशी संबंधित असलेल्या नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा यंदा सौ अंबिका गायकवाड पुढे नेत असून त्यांच्या संपर्क मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही विकासाची आश्वासने देण्यापेक्षा नागरिकांना नेमका कोणता विकास हवा आहे हे प्राधान्याने जाणून घेत आहोत। नागरिकांच्या सूचनांनुसार पुढील काळात प्रभाग 22च्या विकासाची दिशा ठरवली जाईल असे मत उमेदवार किसन जाधव यांनी व्यक्त केले। आज प्रभाग क्रमांक 22 येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना गेली 4 दिवस झाले सातत्याने माझ्या प्रभाग 22 मधील तमाम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार स्वतः मी किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सहभागी, अंबिकाताई गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती, चैत्राली गायकवाड आणि दत्तात्रय नडगिरे असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे घरोघरी प्रचारार्थ फिरत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब असतील, शहर मध्येचे तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा घोडदौड सुरू आहे। जिल्ह्याचा विकास पालकमंत्री जयाभाऊ गोरेंच्या माध्यमातून सुरू आहे। शहराचा विकास, शहराचा सर्वांगीण विकास शहराचे 3 आमदारांच्या माध्यमातून आणि अक्कलकोटचे दमदार आमदारांच्या माध्यमातून हा विकास सुरू आहे। ही विकासाची गंगा माझ्या प्रभाग 22 मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठीभेटी घेत आहोत। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की किसन जाधवच्या मनातील संकल्प नसेल, नागेश गायकवाडच्या मनातील संकल्प नसेल, इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्प नसेल, ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे, मतदार मला प्रभाग 22चा विकास कशा पद्धतीने करावा, प्रभाग 22 मध्ये काय हवा आहे, प्रभाग 22 मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवा आहे, मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत। हा अभिवचन, हा विश्वास मी मतदारांना देत आहे। मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवकांनी जो विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्हाला सर्व मतदार भगिनी, मतदार बांधव, मतदार ज्येष्ठ बांधव आणि तरुण सर्व सहकारी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला देत आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना असेल, विशेष करून प्रभाग 22च्या मतदारांना असेल, कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो। येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आमचे भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ। कमळ चिन्हावरील बटन दाबून पुनश्च एकदा या भागाचा विकास करण्याचा, या भागाचं काम करण्याची संधी आपण द्यावा असं आवाहन करतो। या पुढील काळात प्रभागासाठी दीर्घकालीन, नियोजनबद्ध व सर्वसमावेशक विकास आराखडा राबविण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केला आहे। तसेच इच्छा भगवंताच्या परिवाराचे मार्गदर्शक संस्थापक लक्ष्मण मामा जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वात इच्छा भगवंताच्या परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी देखील प्रचारामध्ये आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवत मतदारापर्यंत जाऊन भाजपच्या 4 उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत आहेत। प्रचाराचा वेग पाहता 4 उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहावयास मिळत आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।